हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काल तुम्ही पाहिलं आम्ही आदमापूरमध्ये आलेलो आहे. काल दर्शन झाले, पण आज पुन्हा आता निघायच्या आधी पुन्हा एकदा दर्शन केले. आणि हे पहा, गाडीमध्ये सामान ठेवतात ते. आणि इथं आम्ही रात्री राहिलो होतो. खूप छान अशा रूम आहेत, कुणी आले तर तुम्ही इथं राहू शकता. खूप छान अशी सोय. इथे पहा, गाडीमध्ये सामान ठेवलं. त्यानंतर पहाटे म्हणलं पुन्हा एकदा दर्शन घ्यावं बाळूमामांचं. त्यामुळे आम्ही पुन्हा बारीला उभं राहिलो. काल आमचं खूप छान मोकळं असं दर्शन झालं. गर्दी नव्हती, काही नाही. ती सकाळी पहा किती गर्दी आहे. आणि ही सकाळी 5 वाजताची गर्दी आहे बाळूमामांच्या मंदिरामध्ये. पहा किती मोठी गर्दी आहे. काल खूप छान मोकळं असं दर्शन झालं ना. जवळपास आम्हाला 1 तास इथं लाईनला उभं राहायला लागलं. हे पहा, पूर्ण फिरून आलो होतो. अजून पण आम्ही पोहोचलो नाही आहेत. पाहू शकता तुम्ही. पहा एवढी गर्दी, पण खूप शांतता होती बरं का. खूप छान वाटत होतं. असं वाटत नव्हतं की नाही का दर्शनाला गर्दी वगैरे असं काही वाटतं नाही. छान वाटलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. निघालेलो आम्ही. इथे पहा, आता आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला आई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. तर पहा, बाहेरच्या साईडला पूर्ण शांतता आहे. अजून सूर्योदय पण झालेला नाही आहे. उजेडतं आहे थोडंसं. तुम्हाला मी सूर्योदय पण दाखवते पुढे. आता येईलच आपल्याला थोडंसं सूर्योदय झालेलं आहे. पहा, आत्ता हे सकाळचे 7 वाजलेले आहेत. 7 सव्वा 7 झाले होते त्यावेळेचा टाईम आहे हा. आणि पहा, रोडला पूर्ण शांतता आहे. सगळे दुकानं वगैरे सगळं बंद आहे. कारण आम्ही खूप सकाळी निघालो आहे. इथे आम्हाला गूळ घ्यायचा होता, पण आम्ही लवकर निघाल्यामुळं आम्हाला काही गूळ भेटला नाही. काल येताना म्हणलं होतं जाताना वापस घेऊयात, त्यामुळे इथे राहिलो होतो. आणि सूर्यदेवाने पहा आपल्याला किती छान असं दर्शन दिलेलं आहे. पाहू शकता सगळीकडे हिरवळ आहे. आणि त्याच्या मागे आपले सूर्यदेव आपल्याला दर्शन देत आहेत. आणि सॉरी, थोडंसं बोलण्यामध्ये अडकते आहे. आणि हे पहा, इथं आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये आपण कालच पोहोचलो आहे, पण हे मंदिराच्या जवळपासचं आहे. हे पहा, इथे पार्किंगसाठी बघत होतो आम्ही कुठे वगैरे. मॅप लावलेला होता, त्यानुसार आम्ही चाललो होतो. आणि इथे सिटीमध्ये आलो. इथं येईपर्यंत जवळपास 8 वाजले होते जवळपास. पाहू शकता तुम्ही किती इथे उघडले आहे गर्दी वगैरे. तरी अजून काही दुकानं बंदच आहेत. तर इथे पहा, इथे सुद्धा आम्हाला भरपूर अशी गर्दी लागलेली आहे. मेन चौकामध्ये आम्ही तिथून थोडंसं स्लो चाललो होतो, त्यामुळे पाहू शकता तुम्ही किती जास्त असे दुकानं वगैरे उघडली नाहीत इथे सुद्धा अजून. पहा, मेन चौक हा देवीच्या तिथला. तिथून थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला आता देवीचं मंदिरात जाईन आपण. ते परिसरातलं दर्शन करायचं होतं, पण माझी नेमकी लाईव्ह चालू असल्यामुळे मी त्यावेळेला घेतलं नाही. हे दुसरं रुद्र सांगितलं होतं. आणि हे पहा, इथं आम्ही देवीच्या दर्शनासाठी लाईनला लागलेलो आहे. आणि लाईन पहा किती मोठी आहे. पहा, एवढी मोठी गर्दी होती ना. आत्ता आम्ही अर्ध्यात सुद्धा नाही आहेत. हे पहा किती मोठी आहे. आणि अजून इथे पुढे सुद्धा आहे पहा. तशी का आम्ही मेन गेटच्या आतमध्ये जाणार आहेत. इथून पुढे पण अजून गर्दी आहे. पूर्ण गर्दी जवळपास आम्ही 3 ते 4 तास लाईनमध्येच उभं होतो. पाहू शकता तुम्ही. आम्ही 8-8:30ला लाईनला लागलो होतो. आमचं दर्शन झालं 1 वाजता पार. आणि हे पार मंदिराच्या थोडं जवळ आल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही. शनिवार रविवार असल्यामुळे जास्त गर्दी. आपण शनिवारी गेलो होतो आणि रविवारी पहाटे आपण आलेलो आहे देवीकडं. रविवारची सकाळ आहे ही. आणि मंदिर पहा किती छान दिसतंय. पाहू शकता किती छान आहे. कोरीव काम तर खूप छान आहे. मोबाईलपेक्षा आहे ना आपण जवळून पाहतो. आणि हे या साईडला दिसतं ना, हे दुसरं मंदिर तयार होतं आहे. बांधकाम चालू आहे दुसऱ्या मंदिराचं पण, नाही का. सभामंडप वगैरे ते छान बनवणार आहे. त्याचा बहुतेक मी शूट घेतला आहे का नाही लक्षात नाही, पण आहे. हे पाच दर्शन झाल्याच्यानंतर बाहेर आलो आहे. खूप कंटाळलो होतो, नाही का. त्यानंतर हे पहा, इथे हे चाललं होतं सभामंडप दुसरं. आणि प्रदक्षिणा घालताना आहे इथे. तर मागच्या वेळेस प्रदक्षिणा घालताना खूप खराब अनुभव आला होता. एकाला मी प्रसाद दिला होता, त्याने तो अक्षरशः प्रसाद फेकून दिला होता, पैसे नाही दिले म्हणून मी त्याला. आणि हे पहा, तिथून निघालो आम्ही. आता इथून आपण जाणार आहोत गोंदवलेला, साताऱ्यामध्ये. तर चला आपण भेटूयात तिकडेच. कसा वाटला तुम्हाला आपला हा ब्लॉग
तसं मला नक्की सांगा. आवडल्या असल्यास लाईक करा, कमेंट करा. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही फोटोसुद्धा मी ॲड केलेले आहेत, ते सुद्धा पहा. आणि थँक्यू सर्वांचे. इथपर्यंत ब्लॉग पाहिला तर आपल्या ब्लॉगला लाईक नक्की करा. आणि काही चुकत असेल तर ते पण सांगा. हे पहा, काही फोटो पण आहेत ॲड केलेले. हे आपले बाळूमामाच्या इथले फोटो आहेत, सकाळी सकाळी दर्शन घेतलेले. त्यानंतर हे गाडीमधला फोटो आहे, इथे देवीच्या दर्शनाला उभे राहिलो होतो तेव्हाच आहे. हे पहा देवीचे मंदिर. मंदिराचा फोटो थोडाफार क्लिक करायचा प्रयत्न केला आहे. इथं पण पुन्हा लाईनमध्ये उभं होतो आम्ही तेव्हाचा फोटो आहे.